नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं राहणारा आणि मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या 40 ते 50 वर्षीय मुख्तार जाकीर हुसेन सिद्दीकी या नराधमाने शेजारी राहणाऱ्या शरीराने विकलांग असलेल्या गतिमंद मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडितेच्या कुटुंबाने पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पण तक्रार दाखल करून घेण्यास पेठवडगाव पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने आरोपीला पळून जाण्यात मुबलक वेळ मिळाला. मूळचा बिहारमधील असलेला मुख्तार जाकीर हुसेन सिद्दीकी हा पेठवडगाव इथं अनेक वर्ष पत्नी आणि मुलांसह राहत होता. परिसरामध्ये तो सेंटरिंग आणि पेंटिंगची कामे करत होता. त्याच्या घराशेजारी पीडितेचे कुटुंब राहत होते. पीडितेचे दोन्ही पायाने अपंग असून गतिमंद आहे. तिचा भाऊ आणि तिची आई हे पडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आई आणि भाऊ दररोज कामावर जात असताना मुलीला घरात ठेवून घराला बाहेरून दरकडी लावून कामावर जात असत. याचा गैरफायदा घेत संशयित आरोपी मुख्तार जाकीर हुसेन सिद्दीकी याने एप्रिल महिन्यामध्ये तसेच 15 एप्रिल रोजी दुपारी असे 2 वेळा अपंग मुलीवर शारीरिक संबंध ठेवून ही घटना कोणाला सांगितलीस तर तुझ्या आईला आणि भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मुलीला त्रास होऊ लागल्याने दिनांक 22 रोजी तिने ही घटना आईला आणि भावाला सांगितली. भावाने मुख्तार जाकीर हुसेन सिद्दीकी याला घरी बोलावून घेऊन जाब विचारत चोप दिला होता आणि तात्काळ पेठवडगाव पोलीस ठाणे गाठले होते. याबाबतची घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला तक्रार देण्यास दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी येण्यास सांगितले. 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून हे कुटुंब तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात बसून होते. तोपर्यंत या घटनेची माहिती मिळताच मुख्तार जाकीर हुसेन सिद्दीकी हा पत्नीने मुलांच्या पेठवडगाव सोडून पळून गेला. महिला पोलीस कर्मचारी नसल्याचे कारण सांगत तक्रार घेण्यास 24 तास पुढे ढकलण्यात आले. मुस्लिम समाजासह वडगाव शहरातील नागरिकांनी वारंवार दबाव निर्माण केल्यानंतर पोलीस तक्रार दाखल करून घ्यायला तयार झाले. पोलिसांच्या या बेफिकिरीपणाचा फायदा संशयित आरोपीला झाला. अखेर दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेण्यात आला. गुन्हा दाखल झाला तरी दिनांक 24 मे रोजी दुपारपर्यंत पीडितेची मेडिकल तपासणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा मुस्लिम समाज आणि शहरवासियांनी पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सर्व घटकांनाही सह आरोपी करावे अशी मागणी करण्यात आली आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय न मिळाल्यास वडगाव शहर बंद ठेवून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला. पोलिसांनी वेळीच तक्रार दाखल करून घेतली असती तर आरोपी जागेवरच सापडला असता अशी प्रतिक्रिया शहरवासियांतून येत आहे. पेठवडगावमध्ये एका अपंग महिलेवर एका अपंग मुलगीवर जी घटना घडलेली आहे ती एक निंदनीय घटना आहे. 2 दिवस झाले ह्याबद्दल सर्व लोकांच्यात एक उद्रेक होतो आहे. समाज म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ह्या चौकशीसाठी आलो असता साहेबांनी आम्हाला सांगितले की तिची आम्ही चौकशी पूर्ण करत आहेत. पण चौकशी म्हणजे जे मेडिकल ह्याच्यात जे मेडिकल एक प्रॉपर विषय आहे तो विषय झाला नसल्यामुळं आमच्या सर्वांचं म्हणणं असं होतं की मेडिकल आत्तापर्यंत का झाली नाही. हा जाब विचारायला गेल्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितले की मेडिकलसाठी मी आत्ता पाठवलेलं आहे आणि ती मेडिकल झाल्यानंतर आम्ही पुढचा तपास चालू ठेवतो आहे आणि मी ह्याच्या अगोदरसुद्धा तपास करत आहे. ह्या चौकशीसाठी इचलकरंजीमध्ये त्याचे काही नातेवाईक आहेत त्या ठिकाणी ही लोक गेली होती पोलीस स्टेशनमार्फत. तर त्यांना तिथं वकील घातल्यामुळं आत प्रवेश दिला नाही आणि जशी चौकशी करायला पाहिजे होती तशी चौकशी करता आली नाही असा आम्हाला इथं त्यांच्याकडून जाब मिळाला. ही गोष्ट खरी जरी असली तरी पण सर्वांची एक इच्छा होती की त्या लोकांनी काय त्यांच्या नातेवाईकांना त्याचा भाचा असू दे नाहीतर इचलकरंजीमध्ये त्याचे बहीण असू दे ह्या लोकांनी एक धमकी वजा असे फोन त्या लोकांनी दिलेले आहेत. निदान ही गोष्ट तरी लक्षात घेऊन त्या लोकांच्यावर अटक वॉरंट आणि त्यांना इथपर्यंत आणलं पाहिजे चौकशीसाठी. हीच मागणी घेऊन आम्ही सगळे पेठवडगावचे समाज बांधव आणि आम्हाला सहकार्य करणारे इतर समाजातील सुद्धा लोक आम्हाला भावना दाखवणारे ह्या सगळ्यांनीच येऊन इथं पोलीस स्टेशनमध्ये एक आमची मागणी त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि तो लवकरात लवकर ह्या गोष्टीचा तपास करावा आणि त्या पीडित मुलगीला
एक न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे.